सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय उपमहापौर आणि सन्माननीय ॲडिशनल आयुक्त साहेब, सभागृह नेते, मी आजचा विषय घेतलेला आहे मात्र अरुण कुमार भगतई JNPT टप्पा संदर्भात समस्याबद्दल खूप छान विषय. मी त्याची स्वतःहून माहिती घेतली का तिथे जाऊन स्वतः त्या टप्पा 3चं कुठे काम आलायत, कुठे अडवणुका आल्यात किंवा तिथे साईड व्हिजिट असताना आमचे मित्र हरीश केनी होते, राम पाटील होते, लीना गरड होत्या, बघतोय सर्वजण आम्ही व्हिजिट केली. पण मला असं आढळून आले सर, पॉईंट एक एक लिहून घ्या, मी उपाययोजनाही सांगणार आहे आणि तिथली परिस्थितीही सांगतोय. आज 314 कोटीचा ही योजना होती साहेब, 2022 साली आपण ती दिली. त्याच्यामध्ये सिडको होते, PMC होती आपली आणि MGP होते. असं मिळून GVPVला इंजिनिअरनं 34 किलोमीटरची योजना दिली होती साहेब. आणि ह्या योजनेमधून 5 किलोमीटर फक्त योजना राहिलेली आहे. किती? 5 किलोमीटर्स. आणि त्याची मुदत कधी संपतोय? काल संपली 31 तारखेला. त्यांनी मुदत वाढ मागितले. त्याचं मत असं मागितलंय त्यांनी, या 5 किलोमीटरमध्ये मला काय अडथळा आलं त्याची सुद्धा मी माहिती घेतली. आम्ही साईटवर जाऊन तर तिथेशी पाहिले आम्ही कोणते कोलखा ह्या परिसरामध्ये पट्टा बाकी आहे. म्हणजे 5 किलोमीटर मधला काय काय पट्टा राहिले त्याच्याबद्दल सांगतो मी. भिंगारी मधला एक 500 मीटरचा बाकी राहिलेला आहे. अजिवली मधला एक 500 मीटरचा बाकी राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे पाहता अडवणूक केलेल्याप्रमाणे आसुडगावच्या काही चाली आडव्या आलेल्या आहेत, तो प्रॉब्लेम आहे. कुटारीचा तो प्रश्न एक अडवणूक केलेले आहेत. हे सर्व लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे आहेत ते सुद्धा आपण पाहण्यात यावे. आणि हे पाहत असताना यांना सर्वांना बोलून काय समस्या आहेत, काय याची उपाययोजना करता येतील आयुक्त साहेब, त्याच्यावर आपल्याला करणे अत्यावश्यक आहे. कारण ही योजना चालू झाली तर मला वाटतं आपल्याला 24 तास पाणी मिळेल. कारण स्वतः जो भुकरपाड्याला ज्या टाक्या झालेल्या आहेत त्या सुंदर पद्धतीने मोठ्या, त्याप्रमाणे त्यांची कॅपॅसिटी प्रमाणे सर्व झालेल्या आहेत. पण या योजना आपण अडथळ्यामुळे आपल्या थांबलेल्या आहेत. आणि ह्याच्या पडत मी पाहत असताना मी जर पाहिलं त्यावेळी उसरली, देवत, विचुंबे इथे काही कनेक्शन दिलेले आहेत, ते पण चोरून म्हणजे अनऑफिशियली कनेक्शन दिलेले आहेत. ही सुद्धा सन्माननीय तज्ज्ञ परेशजी हे मी पाहण्यात आलं. उसरलीला सुद्धा एक बिल्डरने डायरेक्ट कनेक्शन घेऊन घेतलेले आहेत. हे आपल्याला पाहावं लागेल ज्यावेळी पाहणी करत दौऱ्यामध्ये. हे पाहत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरची एक मानसिकता ठेवली आहे त्यांनी. त्याला 94 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये एक्सलेस म्हणजे दर एखादा टेंडर निघाला तर त्या टेंडरमध्ये त्या 300 टेंडरमध्ये हे नव्हतं का त्याचा दर वाढला का त्याला देण्यात यावं म्हणून. ते नसल्यामुळे 94 कोटी रुपये त्याला मिळणार आहेत. ही 94 कोटी रुपये घेण्यासाठी हा व्यक्ती आता धडपड करतोय. परंतु 94 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळण्यासाठी जाणून बुजून राज्य शासनामध्ये कोणी थांबवले आहेत, काय थांबवलं ही सुद्धा आपण माहिती का. मी ते आपल्या ज्यावेळी मिटिंग होईल त्यावेळी मिटिंग प्रमाणे आपल्याला हे करते गेलेले आहे सर. त्यांनी प्रस्ताव मांडले, प्रस्ताव टाकले, अधिवेशनमध्ये विषयी झालं ते का त्याचं अधिवेशनमध्ये विषयी सुद्धा झालं. परंतु या तरतुदी जर निघाल्या तर आपल्याला वाटतं पाण्याची JNPT टप्प्याचा मार्ग निघेल. आणि हे करत असताना मी आणखी एक त्याच्यामध्ये सर माहिती घेतली. पनवेलमधून मध्ये आपल्याला MIDC 5 MLD सर महापौर साहेब पाणी मिळतोय. त्यात खरं परिस्थिती पाणी 2 MLD मिळतोय, पण नवीन पनवेलला आपल्याला पाणी मिळत नाही. आमच्या नावडा प्रभाग क्रमांक 2 मध्ये हेच MIDC आम्हाला 2 MLDचा कोठा आहे पण 1.5 MLD देतोय. आज 1.5 MLD न दिल्यामुळे आज त्या नावडा वसाहतीमधले नागरिक रोज माझ्या घरी येतात. देवीच्या पाडवाले रोज लोक माझ्या घरी येतात. हे सुद्धा कोटा का कमी देतात MIDC हे सुद्धा आपण माहिती घ्यायला पाहिजे. ही मी पुन्हा MIDC ऑफिसला एक मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये मी माहिती मिळवली तर त्याच्यामध्ये असं मिळालं काही MIDC सिडकोकडे पाणी देतोय. आणि सिडकोकडे पाणी देत असताना त्याच्यामध्ये अनऑफिशियली कन्स्ट्रक्शन चालू आहेत. शिर्के विरके LNT प्रोजेक्टला तिकडे पाणी उपयोग होतोय. मग इथे नागरिक जे राहायला आलेले आहेत, ऍक्च्युली यांचा कोटा 2011चा होता, तो त्याच्यानंतर त्याही 2017ला केलेलं होतं, त्याच्या पुढे वाढवलंच नाही. आता लोकसंख्या 2017 ते 2026 पर्यंत प्रचंड प्रमाणात म्हणजे दुपटीने वाढली. यांचा सुद्धा आपण उपाययोजना करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मी खारघरमध्ये प्रभाग क्रमांक याच्यामध्ये फिरत असताना प्रभाग समिती अ मध्ये
अनेक पाईपलाईन, त्या पाईपलाईनला डायरेक्टली सर्व्हिस सेंटर लावलेत, हे लावलेत, गाड्या धुतात. हे कुठं बंद व्हायला पाहिजेत? कामोट्यामधली तीच परिस्थिती आहे. गुन्हे दाखल झाले कामोट्यामध्ये काही याच्यामध्ये, पण त्या गुन्ह्याचा काय उपाय झालेला नाही. म्हणजे अशा परिस्थितीने जेव्हा लोकप्रतिनिधी विरोधी पक्षनेता म्हणून मी प्रत्येकाच्या फिरतोय तेव्हा ही समस्या म्हणून मला जाणवत आलेली आहे. आणि अनेक लोकांनी मला त्या संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यासाठी महापौर साहेब आपलं स्वागत आहे. आपण जे म्हटलं का आपण मीटिंग लावू, सर्व अधिकाऱ्यांना बोलू. ह्या मीटिंगमध्ये बोलत असताना आपण सर्व म्हणजे सिडको, एमजीपी, पुन्हा काय जे जे आपल्या योजनेमध्ये देतात त्या ठेकेदारांनी काय थांबलेले आहेत त्या समस्यासाठी त्यांना सुद्धा बोलून घ्या, जेणेकरून पाण्याचा मार्ग हा आपल्याला निघाला पाहिजे. पॉझिटिव्ह आम्ही विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी जरी असलो तरी विकासाला आम्ही नक्की तुमच्या पाठीशी असू, हे 100% तुम्हाला सांगतो. म्हणून तुमचं मी स्वागत करतो. हा चांगला विषय, गणित विषय आहे. या विषयाबद्दल आपण हात घातला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.